जग दुसऱ्या महायुद्धातून सावरत होतं तेव्हा काही देशांनी ठरवलं, युद्ध नव्हे, शांती हवी। या विचारातून जन्म झाला संयुक्त राष्ट्रसंघाचा, म्हणजेच युनायटेड नेशन्सचा। आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत त्या संस्थेचा स्थापक सदस्य ठरला। मग संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे काय योगदान आहे आणि ते का महत्त्वपूर्ण आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी शर्वरी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 304, पावर्ड बाय GoPrack.com। भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य आहे। भारताने 26 जून 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवर सही केली आणि सनदेला मान्यता मिळाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1945 रोजी भारत संयुक्त राष्ट्रांमध्ये अधिकृतपणे सामील झाला। सर आर्कोट रामास्वामी मुदलियार यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्र सनदेवर स्वाक्षरी केली। संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य म्हणून भारत संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टांना आणि तत्वांना जोरदार पाठिंबा देतो। 1947 मध्ये नवी दिल्लीतील संयुक्त राष्ट्र माहिती केंद्र स्वतंत्र भारतातील पहिले संयुक्त राष्ट्र कार्यालय बनले। 1947 मध्ये भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले। स्वतंत्र भारताने संयुक्त राष्ट्रांमधील आपले सदस्यत्व आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी एक महत्त्वाची हमी म्हणून पाहिले। वसाहतवाद आणि वर्णभेदाविरुद्धच्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक वर्षांच्या संघर्षात भारत आघाडीवर होता। भारताच्या स्थितीमुळे विकसनशील देशांच्या चिंता, आकांक्षा आणि अधिक समतापूर्ण आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेच्या निर्मितीचा अग्रगण्य समर्थक म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या व्यवस्थेत त्याचे स्थान मजबूत झाले। दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद आणि वांशिक भेदभावावर सर्वात स्पष्ट टीका करणारा आणि 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये हा मुद्दा उपस्थित करणारा भारत पहिला देश होता। 1953 मध्ये त्यावेळच्या भारताच्या प्रमुख प्रतिनिधी विजया लक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली। जागतिक निःशस्त्रीकरण आणि शस्त्रास्त्र स्पर्धा संपवण्याच्या आणि अधिक समतापूर्ण आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेच्या निर्मितीच्या संघर्षाला भारताने पाठिंबा दिला। 1956 मध्ये सुएझ संकटातही भारताची सक्रिय भूमिका होती आणि 1992 मध्ये रिओ डी जानेरो येथे झालेल्या पर्यावरण आणि विकास परिषदांमध्ये विकसनशील देशांच्या आर्थिक चिंता व्यक्त करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली। आतापर्यंत भारताने 43 शांतता मोहिमांमध्ये भाग घेतला आहे। भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वाधिक 2,53,000 सैनिक आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत। 2014 मध्ये भारत हा 10 संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये 7,860 कर्मचारी तैनात करून तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सैन्य योगदान करता आहे। 2023 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये 6,073, त्यामध्ये 5,946 पुरुष आणि 127 महिला कर्मचारी पाठवले आहेत। हे प्रमाण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5ही स्थायी सदस्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष, पावर्ड बाय GoPrack.com।